संचालकांची धमकी, फायनान्स व्यवस्थापकांची अडात आत्महत्या, अपहाराचे 2.5 कोटी 2 दिवसात भरण्याची मुलांसमोरच दिली धमकी। फायनान्समध्ये झालेल्या घोटाळ्यास तू जबाबदार आहेस, एकट्यानं तू पैशाची व्यवस्था कर आणि ठेवीदारांचे पैसे परत कर असा तगादा लावल्यामुळे फायनान्सच्या व्यवस्थापकांना आडात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। संतोष बाबूराव सुरवसे, वय वर्ष 50, राहणार निलंगा, असं आत्महत्या केलेल्या व्यवस्थापकाचं नाव आहे। या प्रकरणी निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। फायनान्समध्ये झालेल्या घोटाळ्यास तू जबाबदार आहेस, एकट्यानं तू पैशाची व्यवस्था कर आणि मृत संतोष सुरवसे ठेवीदारांचे पैसे परत कर असा तगादा लावल्यामुळे फायनान्सच्या व्यवस्थापकांना आडात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। संतोष बाबूराव सुरवसे हे राम जानकी फायनान्स निलंगा इथं 2015 पासून व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते। अंदाजे मागील 1 वर्षापूर्वी सदर फायनान्सचे हिशोबात तफावत आल्यामुळे राम जानकी फायनान्सच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षांना त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मयत संतोष याच्या पत्नीनं केला आहे। मृतदेह ठाण्याबाहेर। दिनांक 11 मार्च रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास संतोष सुरवसे हे कोणालाच काही न बोलता घरातून बाहेर पडले। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सरकारी आडात त्यांचा मृतदेह आढळला। त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सुरुवातीला मृतदेह, त्यानंतर शवविच्छेदन केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.